हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत ते आपण डिस्कस करणार आहोत स्पेसिफिकली फॉर दी रोल ओव्हर. की रोल ओव्हर काय असतं आणि त्याच्या बेसिसवरती कोणता एखादा ट्रेड सेटअप आपल्याला मिळू शकतो का, किंवा त्याच्यावरती एखादी ट्रेड्स आपण आयडेंटिफाय करू शकतो का. जनरली जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं तर लोकांना फक्त रोल ओव्हर काय आहे ते माहिती आहे, पण त्याच्यावरती थोडाफार जो ट्रेड सेटअप असतो की ट्रेड्स आपण कशा त्याच्यावरती बनवू शकतो. आणि जनरली जर मला एखादी कन्सेप्ट किंवा एखादा स्टॉकच्या बेसिसवरती ट्रेड बनवायची असेल, त्याचा बिल्टअप बघून जर ट्रेड बनवायची तर आपण कसं तिकडे ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो ते युजली आपल्याला फाइंड आउट करावं लागतं, राईट. सो ते कसं आयडेंटिफाय करायचं आणि त्या बेसिसवरती आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. सो रोल ओव्हर सोबत आपण एक कंबाईन डेटा अजून एक बघायचा आहे. सो तो पण आपण ट्राय करूया, ती तो पण एक कसा रीड करायचा आणि त्या बेसिसवरती कशा ट्रेड्स बनवायच्या. सो सिम्पली फर्स्टली वी कॅन स्टार्ट विथ दी रोल ओव्हर. आपण आधी रोल ओव्हर काय आहे जाणून घेऊया. सो जर रोल ओव्हर जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर लेट्स सी की मी निफ्टी सपोज बाय केला आहे 22,500 वरती. ओके. आणि मी अँटिसिपेट करतो की निफ्टी जो आहे तो 22,800 ला जाऊ शकतो. ओके. त्यामुळे मी त्या पर्टिक्युलर मंथचा एक कॉन्ट्रॅक्ट विकत घेतला, एक फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट बाय केलाय. ओके. नाव लेट सी एक्सपायरीच्या आसपास निफ्टी जी आहे ती 9,500 वरून 600 वर गेली. पण मला काय वाटतं ती अजून 22,800 वर जाऊ शकते आणि ती गेली आतापर्यंत 600 वर. सो मी काय करणार, मी करंट मंथचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो क्लोज करणार आणि नेक्स्ट मंथचा कॉन्ट्रॅक्ट जाऊन बाय करणार, राईट. सो त्याला आपण म्हणतो रोल ओव्हर, की करंट मंथचा कॉन्ट्रॅक्ट क्लोज करून नेक्स्ट मंथचा मी बाय करते, कारण मी अँटिसिपेट करते की अजून जो आहे मार्केटमध्ये ट्रेंड येऊ शकतो किंवा जो मी टार्गेट डिसाईड केला आहे तो अजून अचीव्ह नाही झालाय. सो तो अचीव्ह व्हायला अजून टाइम लागेल. सो मी नेक्स्ट मंथचा एक कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतो. ओके. सो त्याला आपण रोल ओव्हर जनरली म्हणतो. आणि रोल ओव्हर सोबत अजून एक गोष्ट असते जी असते रोल कॉस्ट. ओके. सो रोल कॉस्ट काय असतं की लेट सी की मी जो प्रीमियम आहे तो 505 चा घेतलेला आहे करंट मंथसाठी. एक्झाम्पलसाठी 505 चा प्रीमियम आहे आणि पुढच्या मंथचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचा जो प्रीमियम आहे तो 510 आहे. ओके. सो 510 मायनस 505 जर मी केलं तर डिफरन्स किती येते, 5 रुपयाचा डिफरन्स येते. सो ती माझी आहे रोल कॉस्ट. सो रोल कॉस्ट काय असतं, करंट मंथचा जो प्राइस आहे प्रीमियमची ती मायनस नेक्स्ट मंथ जी आहे किंवा दोघांचा जो डिफरन्स आहे त्याला आपण रोल कॉस्ट म्हणतो ऍक्च्युली. ओके. सो जर मी थोडाफार डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर रोल ओव्हर जे जनरली फ्युचर्समध्ये जे ट्रेडर्स आहेत ते कधी करतात की लेट सी एक वीक मंथली एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरीवर खूप फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये जनरली ट्रेड होतात, पण फ्युचर्स मध्ये वीकली एक्सपायरी नसतात. सो लेट्स सी जर मंथली एक्सपायरीची 3 ते 4 दिवस बाकी असते ना, तेव्हा मॅक्झिमम लोक जे आहेत ते रोल ओव्हर करायला सुरुवात करतात, राईट. सो कधीही जेव्हा तुम्हाला डेटा पॉइंट बघायचा असेल तर ट्राय करा की एक्सपायरीच्या जवळ येताना, मंथली एक्सपायरीच्या जवळ असताना तुम्ही तो बघा. त्यामुळे तुम्हाला एक अनालिसिस समजेल की किती पर्सेंट मध्ये रोल ओव्हर होतं. सो आता जी मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो ती कुठेतरी मी मिड एक्सपायरी मध्ये उभा आहे. सो मिड एक्सपायरी किंवा त्याच्या थोडा आधी उभा आहे. सो मी तुम्हाला एक सांगतो की कसं त्याला अनालाइज करायचं आणि त्याच्यावर रीड कसं करायचं. त्यानंतर रोल ओव्हरच्या बेसिसवरती आपण ट्रेड्स कशा फाइंड आउट करायचे ते बघूया. ओके. सो जास्त वेळ आपण नॉर्मल डिस्कशन नको करूया, डिरेक्टली आपण टूलवरती येऊया आणि डेफिनेटली काहीतरी डिस्कस करूया. ओके. सो जस्ट 2च मिनिटं द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ओके. आय होप माझी स्क्रीन प्रत्येकाला विजिबल असेलच. आणि जर मी सांगायचं म्हटलं तर इंटरफेस तुम्हाला काही असा दिसेल व्हॉट्सअपचा, ज्यावरती तुम्ही बऱ्याच अनालिटिक्स करू शकता, राईट. सो जर तुम्ही राईट हँड साईडला बघितलं तर तुम्हाला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे मेजर इंडायसेस आहेत एनएससीचे ते कुठेतरी इथे मिळतील. सो त्याच्यामुळे आपल्याला समजेल की मार्केटचा परफॉर्मन्स काय चालू आहे, मार्केटचं सेंटिमेंट काय चालू आहे, राईट. सो जर तिन्ही इंडेक्स मधले मेजरली जर तिन्ही लॉंग मध्ये असतील किंवा शॉर्ट कव्हरिंग मध्ये जर जास्त पर्सेंटेज असेल, सो कुठेतरी आपण हे अँटिसिपेट करू शकतो की मार्केट जो आहे तो थोडाफार बुलिश आहे, बुलिश सेंटिमेंट आहे. आणि जर मॅक्झिमम इंडायसेस जर शॉर्ट मध्ये असतील, सो कुठेतरी आपण हे अँटिसिपेट करू शकतो की मार्केट जो आहे तो कुठेतरी फॉल देतोय किंवा एक बॅरिश मोमेंटम मध्ये आहे. ओके. नाव खाली सिनॉप्सिस आहे, डे हाय लो, ऑप्शन चेंज, सो बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. सो लेट्स फॉर एक्झाम्पल आपल्याला जर रोल ओव्हर डेटा बघायचा असेल, सो आपण काय करणार, आपण सिम्पली येणार टॉप वरती जेव्हा तुम्ही इथे ना तुम्हाला ते सर्च आयकन मिळेल, इथून रोल ओव्हर सर्च करा. ओके. आणि यावर क्लिक करा.
ओके. सो फर्स्टली मी तुम्हाला इंटरफेस एक्सप्लेन करतो की इंटरफेस काय आहे. सो जर तुम्ही इथे बघितलात तर वरती सर्च सिम्बल आहे. सो मॅन्युअली जर तुम्हाला कोणता एखाद्या स्टॉक्स वगैरे सर्च करेल तुम्ही स्टॉक करू शकता. बँक निफ्टी वगैरे सर्च करेल तुम्ही बँक निफ्टी करून सर्च करू शकता. ओके. नाव इकडे जे आहे ते इंडेक्स आहेत, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, राईट. सो प्रत्येक ह्याचे तुम्हाला ओव्हरऑल इंडायसेस मिळतील. सो मी इथे निफ्टी ठेवतो सध्या. ओके. नाव इथे एक्सपायरी आहे की कोणत्या मंथ पासून कोणत्या, जसं आता करंट मंथ जो चालू आहे तो जूनचा चालू आहे आणि नेक्स्ट मंथ असणार तो जुलैचा असणार. सो नेक्स्ट मंथ मध्येच आपण रोल ओव्हर करतो, त्या दोन एक्सपायरी ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेत, राईट. सो यू कॅन सी निफ्टी ची जी रोल कॉस्ट आहे करंटली इट्स समवेअर अराउंड 127.8. सो मध्ये जो डिफरन्स आहे जो मी म्हणालो करंट स्पेसिफिकली एक्सपायरीचा आणि नेक्स्ट एक्सपायरीचा तो 127.8चा आहे. रोल कॉस्ट इज समवेअर अराउंड 0.56% पॉझिटिव्ह आहे. नेक्स्ट मंथचा कॉन्ट्रॅक्ट कुठेतरी महागच असतो, जनरली मी बघायला गेलो तर महागच मिळतोय. आणि रोल ओव्हर सध्या किती झालंय, इट्स 6.81. सो मी रेकॉर्ड इट समवेअर अराउंड कधी करतोय की 6 जूनच्या आसपास मी रेकॉर्ड करतोय. त्या तारखेपर्यंत ऑलमोस्ट 6% जे आहे ते रोल ओव्हर फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट झाले आहेत आतापर्यंत. त्याच्याच खाली जर आयडिया तुम्ही बघितलात, एसबीआय कार्ड बघितलात, आयडियामध्ये 13.89% रोल ओव्हर झाले आहे, राईट. सो युजली जर मॅक्झिमम रोल ओव्हर असतील तर मॅक्झिमम असं नाही की प्रत्येक वेळी बायर्सच रोल ओव्हर करतात किंवा मोमेंटम जो आहे तो सेलर्सने आणला पाहिजे किंवा बायर्सने आणला पाहिजे असं नाहीये. पण रोल ओव्हर किती झालंय ते बुलिश असेल की बेअरिश असेल ते आपण बघूयाच कसं फाइंड आउट करायचंय. पण रोल ओव्हर कसं झालं, किती झाले ते आपल्याला दिसेल की कोणत्या कॉस्टवर झाले, 127.8च्या आसपास. आणि रोल ओव्हर आतापर्यंत पर्सेंटेज जो आहे तो आहे 6.81%, राईट. सो कुठेतरी जो आहे तो रोल ओव्हर जास्त व्हायला सुरुवात झाली निफ्टीमध्ये करंटली जर मी बघायला गेलो तर. सो मेनली जर तुम्हाला डेटा पण डिटेलमध्ये ट्रॅक करायचा असेल तर तुम्ही काय करा, नियर बाय एक्सपायरी या. 3 ते 4 दिवस एक्सपायरीला बाकी असेल तेव्हा येऊन चेक करा की रोल ओव्हर किती आहे आणि त्या बेसवरती तुम्ही ट्रेड्स बनवू शकता. ओके. देन सेकंड जो ऑप्शन आहे तो रोल ओव्हर कंटिन्युअस आहे. सो रोल ओव्हर कंटिन्युअस काय की हा ओव्हरऑल डेटा पॉईंट दाखवतो ना, रोल ओव्हर जो आपण बघितला तो ओव्हरऑल डेटा पॉईंट दाखवतोय की किती रोल ओव्हर झालाय. पण तेच जर तुम्हाला प्रत्येक दिवसावाईज बघायचं असेल त्याच्या आधी किती दिवस झाला, त्याच्या आधी किती झालेला, त्याच्या आधी किती झालेला, तर यू कॅन सी तुम्हाला प्रत्येक डे वाईज तुम्हाला इथे मिळून जाईल. ओके. सो 31ला एवढा रोल ओव्हर झालेला, त्या 3ला 4.65च्या आसपास रोल ओव्हर झालेला, त्यानंतर 4, मग 5, मग 6च्या आसपास रोल ओव्हर झालेला, राईट. सो तो कुठेतरी आपल्याला समजेल की रोल ओव्हर जो आहे तो कुठेतरी हळूहळू वाढत चाललाय, पॉझिटिव्ह दिशेने चाललाय, राईट. देन रोल कॉस्ट आहे, रोल कॉस्ट मग वाढते की कमी होते ते तुम्हाला दिसेल आणि त्याची प्राइस आहे इकडे जनरली, राईट. सो दॅट इज द थिंग. सो लेट्स सी रोल ओव्हर कंटिन्युअस मध्ये तुम्हाला काय दिसतंय की डेली तुम्हाला किती रोल ओव्हर बघायला. सो अगेन तुम्ही ते प्रत्येक स्टॉक्सचं किंवा इंडायसेसचं बघू शकता तिथे किती रोल ओव्हर चालू आहे आणि किती पर्सेंटेज मध्ये चालू आहे. ओके. देन रोल हिस्टॉरिकल वरती येऊया आपण. सो रोल हिस्टॉरिकल काय आहे की प्रिव्हियस मंथचे जे पण टोटल रोल ओव्हर होते, एक जनरली जर त्याचा मी पर्सेंटेज पाहिला तर तो तुम्हाला इथे मिळेल की हिस्टॉरिकली किती रोल ओव्हर झालेलं. जसं मी निफ्टी केलं तर लास्ट मंथ जी एक्सपायरी होती ती समवेअर अराउंड 30/5/24च्या आसपास 71 रोल ओव्हर झालेले, 71%. त्याच्यानंतर 25 मध्ये, त्याच्या आधी 28 तारखेच्या आसपास 67. सो किती पर्सेंटेज मध्ये रोल ओव्हर झाले हे तुम्हाला इथे दिसण्यात येईल. ओके. सो त्याचा हिस्टॉरिकल डेटा आहे रोल कॉस्ट, रोल हिस्टॉरिकल म्हणून. त्यानंतर इकडे लुक बॅक पिरियड वाईज तुम्हाला पाहिजे की मला पाठच्या 250 दिवसाचा रोल ओव्हरच्या बेसिसवरती पाहिजे. सो यू कॅन गेट इट आणि तुम्हाला त्याचा डेटा पॉईंट पण इथे भेटेल. सो करंटली त्याचा डेटा पॉईंट नाही आहे त्यामुळे तिथे नो डेटा शो दिसते. पण जर तुम्हाला कोणत्या पिरियॉडिकली बेसिसवरती जर डेटा पॉईंट पाहिजे 90 डेज 60 डेजच्या बेसिसवरती तर तुम्हाला इथे दिसण्यात येईल. ओके. सो दॅट इज द थिंग. त्यानंतर लेट सी, आता ही जी आपण कन्सेप्ट बघितली ही काय बघितली आपण, रोल ओव्हरची, राईट. नाव लेट्स फॉर अन एक्झाम्पल, आता मला रोल ओव्हरच्या बेसिसवरती ट्रेड्स आयडेंटिफाय करायचे असतील की मी ट्रेड्स कसे बनवू. जसं पहिली गोष्ट कधीही लक्षात ठेवा की रोल ओव्हर आपण कधी बघणार, जेव्हा आपण असणार फार बाय नियर बाय एक्सपायरी, 3-4 दिवस एक्सपायरीला बाकी असेल तेव्हा आपण बघणार. सेकंड गोष्ट आपल्याला काय बघायचे, फ्युचर्स बिल्टअप बघायचे. ओके. फ्युचर्स बिल्टअप काय सांगते त्यावेळेस आणि त्या बेसिसवरती आपल्याला ट्रेड्स मिळतो. फ्युचर्स बिल्टअप काय आहे आणि त्याची कन्सेप्ट काय आहे ते पण आपण जाणूया. सो व्हाईट बोर्ड मी शेअर करतो. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी फ्युचर्स बिल्टअप काय आहे ते मी एक्सप्लेन केलं आहे, पण अगेन आय लाईक टू एक्सप्लेन इन दिस कारण आपण प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये घेतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. सो नक्की तुम्हाला हेल्प होईल. सो मी व्हाईट बोर्ड शेअर करतो इथे. सो आय होप माझा व्हाईट बोर्ड विजिबल असेल सगळ्यांना. नाव
फ्युचर्स बिल्टअप जर मी सांगायचं म्हटलं तर काय आहे, आपण दोन कंपोनेंट्स जनरली ह्यामध्ये ट्राय करणार, फाइंड आउट करायचे. पहिला कंपोनेंट जो आपण बनवणार तो घेणार प्राइस, आणि जो सेकंड कंपोनेंट असणार तो असणार ओपन इंटरेस्ट. ओके, ना आपण एक प्रॉपरली डिस्कस करूया ह्याच्यावरती. फ्युचर्स बिल्टअप, थोड्याला मोठं करूया आपण. फ्युचर्स बिल्टअप घेतलं इथे, आणि पहिला कंपोनेंट जो असणार तो आपला प्राइसचा असणार. सो इथे मी प्राइस सिलेक्ट करतो. प्राइस, आणि सेकंड जो कंपोनेंट असणार तो असणार ओपन इंटरेस्ट. ओके, ह्याला मी OY मार्क करतो. ओके, ना ह्या दोघांचा जो आउटपुट येतो किंवा ज्या दोघांचा जो स्पेसिफिकली नरेशन येतो, त्या नरेशनला आपण इथे मेन्शन करूया. थोडं ऍडजस्ट करूया इथे. ओके, आणि ह्याला पण थोडं मोठं करूया. ओके, आय होप मग तुम्हाला पण विजिबल असेल व्ह्युअर्सला. नाव जेव्हा प्राइस, ओपन इंटरेस्ट आणि नरेशन ह्या जेव्हा तीन गोष्टी आपण बघतो, आणि मेनली जर आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट बघत असू, सो चार गोष्टी आपल्या समोर येतात. पहिली गोष्ट काय होते की प्राइस जी आहे ती वरती जाऊ शकते, राईट, प्राइस अप, थोड्याला छोटं करूया, आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण वरती जाऊ शकतो. प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जाऊ शकतात. सो त्याला आपण काय म्हणतो, एनी गेस? जर त्यांनी कोणी प्रिव्हियसली माझ्या व्हिडिओमध्ये असेल तर कमेंटमध्ये सांगा की प्राइस आणि ओपन इंटरेस्ट वरती गेलं तर काय होतं. सो त्याला जनरली आपण म्हणतो लॉंग बिल्टअप, राईट. सो व्हॉट इज लॉंग बिल्टअप? लॉंग बिल्टअप इज स्पेसिफिकली की कुठे जे आहेत ते फ्रेश बायर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. सो लॉंग बिल्टअप मध्ये काय होतं, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोघे वरती जातात. सो लेट सी, लॉंग बिल्टअप जसं मी म्हणलं फ्रेश बाईंग पोझिशन ऍड करतो, फ्रेश बायर्स काय करतात की प्राइस वरती ढकलतात आणि फ्रेश बाईंग होते, म्हणजे नवीन बायर्स येतात. सो जर नवीन बायर्स येतात त्यामुळे नवीन ओपन इंटरेस्ट क्रिएट होणार. सो नवीन ओपन इंटरेस्ट क्रिएट होणार त्यामुळे काय होणार, ओपन इंटरेस्ट पण वरती जाणार. सो जनरली जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. ओके, त्यानंतर सेकंड गोष्ट काय होते की प्राइस जी आहे ती खाली येते. ओके, सो ह्याला आपण रेड मार्क करूया, आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली येतो. सो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण स्पेसिफिकली म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. ओके, सो ह्याला आय लाईक टू गो विथ द ब्ल्यू कलर. ओके, सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जाते, त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. पण जेव्हा प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली येतो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. सो लॉंग अनवाइंडिंग काय आहे? लॉंग अनवाइंडिंग इज सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग, की कुठे बायर्स जे आहेत ते प्रॉफिट बुक करतात. सो लेट्स सी, ज्यांनी ऑलरेडी बाय केलं असेल, लेट्स फॉर एक्झाम्पल 100ला एखादी गोष्ट आहे आणि मी ती बाय केली, आता त्याची प्राइस गेली ती गेली 150ला. ओके, सो मला जो ₹50 प्रॉफिट आहे तो मी ट्राय करणार बुक करायचा. सो बुक करताना मी काय करणार, माझा बाईंगचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो स्क्वेअर ऑफ करणार. सो काय होणार, माझा ओपन इंटरेस्ट खाली पडणार. सो ओपन इंटरेस्ट खाली पडलाय. त्यानंतर 150ला जर मी प्रॉफिट बुकिंग करतो तर प्रॉफिट बुकिंगमुळे प्राइस पण खाली येते, राईट. सो प्राइस पण खाली येते, ओपन इंटरेस्ट पण खाली येते, त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. इट्स सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. ओके, त्यानंतर जे तिसरी गोष्ट होऊ शकते ते काय होऊ शकतं की प्राइस खाली चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय. ओके, सो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके, प्राइस वरती चाललंय आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके,
शॉर्ट बिल्टअप काय असतं? शॉर्ट बिल्टअप इज सिम्पल लाईक कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. सो फ्रेश सेलर्स आहेत त्यामुळे केवढा प्राइस खाली चालले. सेलर्स आपला पोझिशन स्पेसिफिकली खालच्या साईडला बनवतात की जेवढा खाली प्राइस असेल तेवढा त्यांना बेनिफिट आहे. सो प्राइस खाली जाणार बिकॉज ऑफ दी सेलर्स आणि फ्रेश सेलर्स ऍड होतात, नवीन सेलर्स ऍड होतात त्यामुळे केवढा नवीन ओपन इंटरेस्ट क्रिएट होणार. सो ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतो. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके. त्यानंतर लास्ट थिंग अँड द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली चाललाय. ओके. सो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके. प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट खाली चाललंय. सो त्याला आपण युजली म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. सो शॉर्ट कव्हरिंग लाईक सिम्पल जर मी सांगायचं म्हटलं की ज्यांनी ज्यांनी प्रिव्हियसली शॉर्ट केलं असेल ना ते कुठेतरी आपले पोझिशन्स काढतायत. ते आपल्याला समजेल की लेट्स सी 100ला एखादी गोष्ट मी शॉर्ट केली आणि प्राइस गेली 50ला. सो डेफिनेटली 50 मला प्रॉफिट आहे. सो मी काय करणार? शॉर्ट कव्हर करणार जो मी 100ला केलेला तो. राईट. सो शॉर्ट कव्हरिंग मध्ये काय होणार? प्राइस हळूहळू वरती ना कारण मी प्रेशर काढतोय शॉर्टचा आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो कमी होणार कारण मी सेल केलेला कॉन्ट्रॅक्ट माझा क्लोज करून टाकते. सो प्राइस जर वरती जात असेल आणि ओपन इंटरेस्ट खाली येत असेल तर त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके. सो अगेन मी एक सिम्पल रिपीट करतो. जर कोणाला याचा स्नॅपशॉट पाहिजे तर त्याचा स्नॅपशॉट काढून ठेवा. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. फ्युचर्स ओपन इंटरेस्टचा दोन कंपोनेंट आपण घेणार, प्राइस आणि सेकंड घेणार ओपन इंटरेस्ट. सो दोघांना कंबाईन केलं तर आपल्याला चार गोष्टी मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे जर प्राइस वरती जात असेल आणि ओपन इंटरेस्ट वरती जात असेल त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. त्यानंतर प्राइस खाली आणि ओपन इंटरेस्ट खाली जात असेल त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. आणि जर प्राइस खाली चालले ओपन इंटरेस्ट वरती चालले त्याला म्हणतो शॉर्ट बिल्टअप. आणि प्राइस वरती जात असेल आणि ओपन इंटरेस्ट खाली असेल त्याला म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके. सो हे सिंगल सिंगल गोष्टी आहेत. फ्युचर्स बिल्टअप मध्ये अजून एक कन्सेप्ट असते जी असते सायकल. ओके. सो लेट्स सी जर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल ना फ्युचर्स बिल्टअपची मग तुम्हाला सायकल इझिली समजत असेल. सो एकदा समजून घ्या आणि त्यानंतर सायकल जी कन्सेप्ट आहे ती एक ओव्हरऑल ट्राय करा समजण्याची. सो इथे मी सायकल्स लिहितो, बिल्टअप सायकल लिहितो. सो बिल्टअप सायकल मध्ये पण दोन स्पेसिफिकली गोष्टी असतात, दोन सायकल्स असतात. एक असतं बुलिश सायकल एक असतं बुलिश सायकल आणि दुसरं असतं बॅरिश सायकल. सो इथे बॅरिश लिहितो. एक असतं बुलिश सायकल आणि एक बेरिश सायकल असतं. सो लेट्स सी जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जाते त्याला आपण लॉंग बिल्टअप म्हणतो. आणि जेव्हा प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट करतो त्याला लॉंग अनवाइंडिंग. सो जेव्हा जेव्हा सपोज जर मार्केट काही असा मोमेंटम देत असेल लाईक लॉंग होते पुन्हा अनवाइंडिंग होते पुन्हा लॉंग होते पुन्हा अनवाइंडिंग होते. ओके. सो जेव्हा जेव्हा मार्केट लॉंग मुळे वरती असेल, सो इथे बघा मार्केट वरती चाललंय लॉंग मुळे, इथे वरती चाललंय लॉंग मुळे, इथे वरती चाललंय लॉंग मुळे. सो जेव्हा जेव्हा मार्केट लॉंग मुळे वरती जात असेल सो त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह बिल्टअप. पण जेव्हा अनवाइंडिंग मुळे खाली येत असेल लाईक इकडे यू कॅन सी दोन गोष्टीमध्ये मार्केट खाली येतो. कोणत्या दोन गोष्टीमध्ये खाली येणार मार्केट? बिकॉज ऑफ दी शॉर्ट अँड बिकॉज ऑफ दी लॉंग अनवाइंडिंग. पण जर मार्केट लॉंग सायकल मध्ये लॉंग अनवाइंडिंग मुळे खाली येत असेल तर त्याला आपण म्हणतो एक बुलिश सायकल. ओके. सो सिम्पल आहे. इफ जर मला बुलिश सायकल पाहिजे तर मला लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल पाहिजे. ओके. लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल पाहिजे. आणि जर मला एखादी बॅरिश सायकल पाहिजे. ओके. एकच मिनिट. आणि जर मला एखादी बॅरिश सायकल पाहिजे सर मला काय पाहिजे? मार्केट खाली पडताना कसं पडतो लाईक असं शॉर्ट होणार परत कव्हर करणार परत शॉर्ट होणार परत कव्हर करणार लाईक असं खाली पडणार. राईट. सो जर मार्केट शॉर्ट मुळे इकडे जर शॉर्ट मुळे खाली पडतं इकडे पण इकडे पण. ओके.
आणि हा जो वरती येतोय, तर मार्केट दोन केसमध्ये वरती येतो. कोणत्या दोन केसमध्ये वरती येतो? बिकॉज ऑफ द लॉंग अँड बिकॉज ऑफ द शॉर्ट कव्हरिंग. सो जर खाली पडताना मार्केट शॉर्ट कव्हरिंग मुळे वरती येतोय, सो त्याला आपण म्हणतो बॅरिश सायकल. सो आपल्याला काय पाहिजे तिकडे? शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग. सो सिंपल आहे सायकलची. जर तुम्हाला जर बिल्टअप कन्सेप्ट समजला असेल तर तुम्हाला सायकल पण इझिली समजेल, की जर मार्केट लॉंग अनवाइंडिंग आणि लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल फॉलो करत असेल तर त्याला आपण म्हणतो बुलिश सायकल. आणि जर मार्केट शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल सिलेक्ट असेल त्याला आपण म्हणतो बॅरिश सायकल. ओके. आता रोल ओव्हर सोबत ह्याला कसं पेअर करायचंय की लेट्स सी. जर मी 4 दिवसाआधी बघतोय की रोल ओव्हर जे आहे ते पर्सेंटेज कुठेतरी वाढतंय, पॉझिटिव्ह पर्सेंटेज आहे. आणि रोल ओव्हर काय तुम्हाला सांगतो की किती रोल ओव्हर झाला, ते तुम्हाला हे नाही सांगत की पॉझिटिव्ह किती आहेत, निगेटिव्ह किती आहेत, राईट? की बुलिश रोल ओव्हर किती आहेत, बेरिश रोल ओव्हर. ते फक्त तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट सांगतात की किती पर्सेंटेज मध्ये रोल ओव्हर कॉन्ट्रॅक्ट झाले. नाव बुलिश सायकल येऊ शकतो की बेरिश सायकल येऊ शकतो, ते कसं फाइंड आउट करणार आपण? ते आपण फाइंड आउट करणार बिल्टअपने. सो जर आपण 4 दिवसाआधी जर स्पेसिफिकली आपण बघतोय की तिकडे रोल ओव्हर जो आहे तो वाढतोय, आणि जर त्याच्यात लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल, दॅट मीन्स ती कुठेतरी एक बुलिश अँटिसिपेशन आहे, की फ्युचर्स मध्ये जे पण बायर्स आहेत ते अँटिसिपेट करतात की पुढच्या महिन्यात पण एक बुलिशनेस येऊ शकतो. कारण हिस्टॉरिकली नियर बाय एक्सपायरी 4-5 दिवस कुठेतरी बुलिश सेंटिमेंट आहे. आणि तेच जर रोल ओव्हर वाढते आणि मी त्या चेक करतो की 4-5 दिवसाआधी, एक्सपायरीच्या 4-5 दिवसाआधी जो बिल्टअप आहे तो कुठेतरी बॅरिश मध्ये आहे, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल मध्ये आहे. सो दॅट मीन्स फ्युचर्सचे जे सेलर्स आहेत ते अँटिसिपेट करतात की मार्केट जो आहे तो अजून खाली असणार, त्यामुळे ते आपले कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते जास्त इनिशिएट करतात ऍज अ सेलिंग साईडला, सेलिंग प्रेशरला, राईट? आणि त्याची रोल ओव्हर पर्सेंट. सो जनरली आपण ते अँटिसिपेट करू शकतो. असं नाही की प्रत्येक वेळी ते बरोबर येतं, पण एक जर मला सेंटिमेंट जाणून घ्यायचा असेल मार्केटचा, तर सेंटिमेंट आपण इझिली जाणून घेऊ शकतो. ओके. सो हा जर मला हिस्टॉरिकली डेटा बघायचा असेल तर तो आपल्याला कुठे मिळेल? सो अगेन आपल्याला यावं लागेल कॉन्सेप्टच्या स्क्रीनवरती. ओके. नाव जर तुम्ही होम स्क्रीनवर आला तर तुम्ही ट्रॅक वरती या इथे, आणि बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल इथे क्लिक करा. ओके. बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल वगैरे, तर जी आपण कन्सेप्ट बघितलेली ज्यात आपण लॉंग लॉंग अनवाइंडिंग बघितलं, सो यू कॅन सी. जर मी इकडे क्लिक करतो आणि इथे लॉंग वर क्लिक करतो. ओके. सो लॉंग मध्ये काय होतं? प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोघं वरती जात आहेत. सो यू कॅन सी निफ्टी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट वरती गेलंय, सो त्याला म्हणतो आपण लॉंग बिल्टअप. ओके. ते जर मॅन्युअली तुम्हाला कोणत्या पर्टिक्युलर स्टॉक्स मध्ये सर्च करायचं तर तुम्ही सर्च करू शकता. लेट्स से मी ते क्रॉम्प्टन घेतो. सो क्रॉम्प्टन यू कॅन सी लॉंग बिल्टअप मध्ये दाखवतोय का? कारण त्याची प्राइस आणि ओपन इंटरेस्ट वरती चालले. सो दुसरा कोणता एखादा लेट्स सी हिंद कुपर मी इथे घेतो. सो हिंद कुपर मध्ये पण लॉंग बिल्टअप जातोय, 60% पॉझिटिव्ह दाखवते आणि कुठेतरी प्राइस पण वरती चालले, राईट? सो दॅट इज कॉल्ड लॉंग. त्यानंतर जर मला एखादा लॉंग अनवाइंडिंग व्हायचं तर लॉंग अनवाइंडिंग मध्ये आपण काय बघितलेलं? प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली जात आहेत. सो यू कॅन सी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट इकडे दोघं खाली चालले, सो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. अगेन त्यानंतर जो आहे तो शॉर्ट बिल्टअप आहे. शॉर्ट बिल्टअप मध्ये काय होतं की प्राइस खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय. सो कॅन सी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट खाली चालले, इथे प्राइस आणि ओपन इंटरेस्ट वरती चालले, त्याला शॉर्ट बिल्टअप म्हणते. आणि शॉर्ट कव्हरिंगला काय होतं की प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट खाली चालले. तर यू कॅन सी दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. ओके. नाव हे झालं पर्टिक्युलर डे वाईज. हे जो डेटा पॉईंट तुम्हाला दिसतोय पर्टिक्युलर डेचा दिसतो, ज्या दिवशी मी रेकॉर्ड करतोय त्या दिवशी जेव्हा मार्केट लाईव्ह असेल त्याचा दिसणार. आता आपल्याला पिरियॉडिकली बघायचं की कोणता जो डेटा पॉईंट आहे तो स्पेसिफिकली बॅरिश आहे, बुलिश आहे, हिस्टॉरिकली बेसिसवरती. सो मी काय करणार? फ्युचर्स ओवाय आणि हिस्टॉरिकल वरती क्लिक करणार. ओके. सो ह्याच्यावरती जेव्हा मी क्लिक करतो, सो मला प्रत्येक दिवसाचा एक एक जो डेटा पॉईंट आहे तो प्लॉट करून मिळेल इकडे. ओके. की हिस्टॉरिकली स्टॉकने कसं मोमेंटम केलंय त्याच्या 3-4 दिवसाआधी, 4-5 दिवसाआधी, राईट? सो आपल्याला काय करायचंय? रोल ओव्हर होण्याच्या आधी 4-5 दिवस जे आपण बघतो ना त्याच्या आधी जो बिल्टअप चेक करा. हा जो लास्ट 4 दिवस असतील ना, हा इथून रिसेंट, हा रिसेंट आहे, त्याच्या आधीचा हिस्टॉरिकल डेटा इथे मिळेल. ओके. सो जे ग्रीन बार्स तुम्हाला दिसतात ते आहे लॉंगचे, ब्ल्यू बार्स जे आहेत ते आहेत लॉंग अनवाइंडिंगचे, रेड बार जे आहेत ते शॉर्टचे आहेत, आणि थोडाफार जो फेंट येल्लो आहे त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके. सो आपल्याला काय करायचंय? सिम्पल करायचंय की 4-5 दिवसाआधी आपण बघतोय रोल ओव्हर पर्सेंटेज किती आहे. जर जास्त पर्सेंटेज असेल तर त्याचा हिस्टॉरिकल बिल्टअप चेक करा की स्टॉकने हिस्टॉरिकली कसं मोमेंटम दिलंय 5-6 दिवसाआधी, राईट?
जर आठवडाभर किंवा 5-6 दिवसाआधी जर पॉझिटिव्ह बिल्टअप असेल आणि रोल ओव्हर पण पॉझिटिव्ह दाखवते, कंटिन्युअसली वाढते, सो कुठेतरी पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे फ्युचर्समध्ये, की फ्युचर्समध्ये जे पण कोण रोल ओव्हर करतात ते बाईंग कडून जास्त होत आहेत, हे आपण अँटिसिपेट करू शकतो. कारण मार्केटच्या ट्रेंडनुसार रोल ओव्हर जास्तीत जास्त होतात. सेम लॉजिक, जर मार्केटचा ट्रेंड बॅरिश आहे आणि रोल ओव्हर पर्सेंटेज वाढते जास्त, सो दॅट मीन्स कुठेतरी अँटिसिपेट करतात की सेलर जो आहे तो जास्त रोल ओव्हर करत असेल त्यावेळेस, आणि एक कुठेतरी सेलिंग अपॉर्च्युनिटी आपण नेक्स्ट मंथच्या ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो. राईट. सो नियर बाय एक्सपाय असेल तर तुम्ही रोल ओव्हर चेक करा, सोबत बिल्टअप चेक करा. लॉंग अनवाइंडिंग बुलिश आहे आणि पॉझिटिव्ह रोल ओव्हर असेल विच इज गुड फॉर द सेम. आणि जर शॉर्ट कव्हरिंग असेल आणि अगेन पॉझिटिव्ह बिल्टअप असेल, तो एक बेरिश ट्रेड आहे की फ्युचर्समध्ये कुठेतरी एक बेरिश अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. राईट. सो आजचा कंटेंट ह्यासाठीच होता की रोल ओव्हर डेटा पॉइंट काय आहे, व्हॉट इज रोल ओव्हर, रोल कॉस्ट काय आहे, आणि रोल ओव्हरचा बिल्टअप किंवा रोल ओव्हरचा एखादा ट्रेड सेटअप काय असेल ते कसं फाइंड आउट करायचं. सो ओव्हरऑल आजचा टॉपिक तोच होता. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि जर काहीही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा की ह्या कमेंट ह्याच्यावरती डाऊट आहे, किंवा जर कोणता नवीन कन्सेप्ट पाहिजे असेल तर नक्की नवीन कन्सेप्ट सांगा, तो आपण नक्की ट्राय करू त्या कन्सेप्टवरती व्हिडिओज बनवणं. थर्ड थिंग अँड द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज सबस्क्राईब करून जा, कारण डेली आपण नवीन नवीन व्हिडिओज ज्या आहेत त्या बनवत असतो. सो तुम्हाला त्याचा अपडेट पण मिळत जाईल. ओके. सो थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम. आणि जर प्रिव्हियस माझ्या काही व्हिडिओज बघितल्या नसतील तर त्या आपण जाऊन बघा, डिटेलमध्ये आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या आहेत. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय बाय.